त्यानंतरचं सत्कार मूर्ती असतील सन्माननीय सुनीलजी पाटील आष्टे यांना आपण आमंत्रित करूया स्वागत कक्षामध्ये। सुनीलजी पाटील साहेब या आपले देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या आमदार चषक 2025 मध्ये केला जाईल। स्वागत कक्षामध्ये आपण पाहतोय अगदी आयोजक मित्रमंडळी आणि त्यांच्यावरती असलेलं प्रेम। नंदकुमार मुकादम, सुभाष शेठ भोईर, अमोल शेठ ठाकूर, अनिलजी काठावळे आपण पाहत आहोत। त्यानंतर आपण सुनील पाटील आष्टे यांना आपण आमंत्रित केलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी सुनीलजी पाटील आष्टे यांचे या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत। पाहुण्यांचा शुभ सन्मान प्रत्येक आलेल्या अतिथी मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करत आहोत। तर त्यानंतर दुसरे सन्मान मूर्ती असतील भावेशजी मुकादम आपण यावं। भावेशजी मुकादम आपण या ठिकाणी यावं। कसलखंड टीम आणि बातानपाडा टीम कुठे जाऊ नका, आपलं प्राइज मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जाईल। फक्त 2 ते 5 मिनिटांचा अवधी या ठिकाणी आम्हाला द्यावं। या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय सुनीलजी पाटील आष्टे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। त्यानंतर सत्कार मूर्ती असतील भावेश मुकादम आपण यावं। भावेश मुकादम यावं, आपलं स्वागत असेल। त्यानंतर नितीनजी पाटील आपण स्वागत कक्षामध्ये यायचा। नितीनजी पाटील, नितीनजी पाटील आपण यायचे। भावेशजी मुकादम या ठिकाणी सत्कार मूर्ती आपण पाहतोय। भावेश यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे। त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय नितीनजी पाटील, नितीनजी पाटील उपस्थित आहेत, तर त्यांनी देखील यायचं आहे। नितीनजी पाटील आपलं देखील यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे। अनंत ठाकूर साहेब उपस्थित आहेत। अनंत ठाकूर साहेब तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी भावेश ठरलाय। तर त्यांचे वडील सन्माननीय हरिभक्त पारायण अनंत महाराज पाटील यांचे शुभ हस्ते, कारण एका पुत्राला आपल्या पित्याकडून जे पुरस्कार मिळतं ना ते अभिमानास्पद असतं आणि त्यासाठी मी त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपल्या पुत्राला या ठिकाणी हा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक प्रदान करायचं। आणि आता आपण प्रत्येकाला वैयक्तिक जे प्राइज मिळाले आहे 500 रुपयाचं कॅश प्राइज हे प्रत्येकाला इन्व्हाइट करूया। सर्वप्रथम भावेशला असतील 2 षटकार म्हणजे 1000 रुपये कॅश प्राइज असेल आणि मॅन ऑफ द मॅच भावेश ठरलाय। भावेशला आपण आमंत्रित करूया। भावेश आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच आहेत आणि त्यांच्या पित्याकडून खरं तर मॅन ऑफ द मॅच आणि बक्षीस दिलं जाते। भावेश ह्या आठवणी आयुष्यभर राहतील। सन्माननीय अनंत पाटील साहेबांच्या माध्यमातून मी उल्लेख केला माऊलींचा, लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती। आयुष्यभर कुठल्याही लाभाशिवाय जे प्रेम करतात त्यांना आपण माऊली म्हणतो आणि माऊली अनंत पाटील साहेब त्यांच्या शुभ हस्ते पुत्रासाठी किती मोठा दिवस आहे आज। वाव, यापेक्षा मोठा दिवस भावेश आयुष्यात नाहीये। कितीही सन्मान होऊ दे परंतु यापेक्षा मोठा सन्मान तुझ्या आयुष्यात नसेल असं मला वाटतं। अतिशय मोठा सन्मान, पित्याकडून पुत्राचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच तर दिली जाते। वाव, ही दृश्य मनमोहक करणारी आहेत आणि आयुष्यामध्ये यापेक्षा मोठी प्रेरणा असूच शकत नाही। प्रेरणा सुरुवात दरम्यान सत्कार देखील आलाय मैदानावरती, परंतु खूप मोठी प्रेरणा। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या भावेश पाटील साठी आणि सन्माननीय अनंत महाराज पाटील यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात। आणि या ठिकाणी प्राइज एका भावेशकडेच दिले जात आहे। 6 षटकार आले होते। बॅटिंग करत असताना 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलेलं आहे। अजून विकेटचं प्राइज बाकी आहे। तर या ठिकाणी लोकेश, सुधीर, प्रसाद नाईकने टिपलेले 2 विकेट्स। प्रसाद नाईक यावं, 2 षटकार ज्याने मारलेत प्रसाद नाईक। अनिकेतने 2 मारले।
अनिकेत पाटील यांनी 2 षटकार मारलेत, 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अनिरुद्ध यांनी 1 षटकार, मयुरेश यांनी 1 षटकार आणि भावेश यांनी 2 षटकार. एकूण 6 षटकार होते, 3000 रुपयाचं कॅश प्राइज. विकेटसाठी देखील कॅश प्राइज आहे. भातनपाडा टीम, एक प्रतिनिधी या भातनपाडा टीमचं. तर सर्वांना या ठिकाणी प्राइज डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. तर षटकार आलाय रोशन भोईर यांच्या बॅट मधून. अप्रतिम सुरुवात इथे पाहायला मिळाली. राहुल भोईर आणि रोशन भोईर या जोडीने अप्रतिम सुरुवात केली आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ सुजल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि एकूण धावपलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 17 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली आहे. वेल बिगन इज हाफ डन असं क्रिकेटमध्ये आपण मानतो. जय हनुमान अष्टसंघ आणि त्यांच्या विरोधामध्ये कैलासवासी संजय 11 भातान अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. आणि नक्कीच स्वागत कक्षामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय सर्वांचं स्वागत झालेलं आहे. अनंत ठाकूर, यावेळेस आपण पाहिलं ऑफस्टंपच्या बाहेर चप्पल झाले. ऑन साइडला हवेमध्ये उडवलाय परंतु नेत्र दीपक दर्शनीय फटका आहे. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम आमदार. एकूण धावपलकावरती धावा आहेत 23 रन्स. यावेळेस पुन्हा एकदा सफल झाले. स्क्वेअर लेग रिजनला बॉल आणि जाईल आउट ऑफ द पार्क. 3 कंसेक्युटिव्ह सिक्सेस इन अ रो. लगातारचे 3 षटकार. फलंदाज रोशन भोईर यांच्या बॅट मधून अप्रतिम बॅटिंग. एकोणतीस धावा झाल्यात. 25 धावा पाठीमागच्या षटकामध्ये आल्यात. पहिल्या षटकामध्ये 2च धावा आल्या होत्या आणि 22च्या पकडून टोटल 4 आल्या होत्या. एकूण 2च धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या परंतु पुढच्या षटकामध्ये तब्बल 25 धावा आल्यात आणि 29 धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग रोशन भोईर यांची पाहायला मिळाली. आतापर्यंत 4 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत आणि अप्रतिम इनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वन मोर बिग हिट. आणि एकूण 31 धावा सेकंड ओव्हर मध्ये आल्या सुजल पाटील यांच्या. एकूण धावपलकावरती धावा आहेत 35.
पहिल्या 2 षटकांमध्ये फलंदाजांनी हल्ला बॉल केलाय, अक्षरशः तुटून पडलेत फलंदाज. एकूण धावपलकावरती धावा आहेत 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चला पंचांना विनंती आहे 5 मिनिट एका षटकासाठी. पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाली पाहिजेत, अदरवाईज एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. स्वर्गीय संजय 11 बातान संघ फलंदाजी करतोय आणि मैदानावरती रोशन भोईर लगातारचे 4 षटकार, एकूण 5 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. अप्रतिम इनिंग पाहायला मिळाली आहे. रोशन भोईर यांची 9 बॉलमध्ये 32 धावा, 3 बॉल राहुल भोईर यांनी डॉट केलेत, परंतु रोशन भोईर काय इनिंग आतापर्यंत खेळली आहे. एकूण धावपलकावरती धावा आहेत 35. आशिष पाटील डावखुऱ्याचा फलंदाज समोर पुन्हा एकदा शरीरावरती हा बॉल आदळलाय. बॅटचा संपर्क कदाचित नाहीये आणि लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेनं धावपलक पुढे जाईल. 36 धावा धावपलकावरती 36. राहुल भोईर आतापर्यंत आपलं वैयक्तिक खातं खोलू शकले नाहीत, मार्क ऑफ झाले नाहीत, परंतु रोशन भोईर फक्त मार्क ऑफ झाले नाही तर षटकारांचे मार्क त्यांना पडलेत. गुणवंत विद्यार्थी शाळेतला जसा असतो ना, प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी ती बॅटिंग रोशन भोईर यांची पाहायला मिळाली आहे. अप्रतिम फलंदाजी. आणखी एक 1 मोर बिग हिट. लगातारचा 5वा षटकार आलाय. फलंदाज रोशन भोईर यांच्या बॅट मधून. क्या बात आहे रोशन, अप्रतिम. 5 कंसेक्युटिव्ह 6 इन अ रो. सहा दुने 12 आणि आतापर्यंत 30 धावा आल्या. 6 35 पर्यंत पोहोचलेत. 6 36 होतील का? फक्त 6चा पहाडा वाजतायत मैदानावरती. रोशन भोईर अप्रतिम इनिंग. गोलंदाजाला देखील पुनरागमन करावं लागेल. 6वा षटकार लगातार येईल का हा प्रश्न आहे. उडवलाय मिड विकेट रिजनला आणि 6 बॉल मध्ये लगातारचे 6 षटकार आलेत. फलंदाज रोशन भोईर यांच्या बॅट मधून 6 इन अ रो. क्या बात आहे. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. रोशन भोईरची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. रोशन भोईर साठी ऑलरेडी आलंय 500 रुपये तर आलेत, परंतु क्या बात आहे. रोशन भोईर लगातारचे 6 षटकार आपण पाहिलेत. पाठीमागच्या 6 बॉल मध्ये त्यांनी 36 धावा बनवल्यात वैयक्तिक. 48 धाव्यांवरती स्कोर कार्ड पोहोचलंय 48. नरेशजी मस्कर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपये एटीएम खुलं झालंय. रोशन भोईर लगातारचे 6 षटकार आलेत. 7वा येईल का? आणखी एक बॉल मिड विकेट रिजनला. लगातारचा 7वा षटकार आहे. रोशन भोईर साठी टाळ्या कमी पडतायत. वाजत राहू द्यात. 6-7 इन अ रो. 7वा षटकार लगातारचा. गावचा सुपुत्र आहे. 7 चेंडू आणि 7 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरम बनाना सीख लो, हारना तो है एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. रोशन भोईरची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या कमी पडतायत. वाजून टाका. वैयक्तिक 44 धाव्यांवरती खेळतात. यावेळेस आपण पाहतोय अलंग दी कार्पेट हा बॉल खेळलेत, परंतु ही इनिंग स्वप्नवत होती आणि आता वैयक्तिक 46 वरती देखील पोहोचलेत. 46 नॉट आउट. रोशन भोईर लगातारचे 7 षटकार त्यांनी या इनिंग मध्ये साकारलेत. काय फलंदाजी केली आहे, अफलातून फलंदाजी. मंचाला विनंती आहे, टाळ्या कमी पडतायत. वाजून टाका रोशन भोईरसाठी एकदा. पुढचा बॉल असेल. अप्रतिम खेळ का अर्धशतक झळकेल का रोशन? हो त्याच्या बॅट मधून आक्रमण. हवाई हल्ला, हवाई सफर, अर्धशतकीय खेळ. रोशन साठी टाळ्या एकदा जोरदार होऊ द्या. आपल्या घरच्या प्रेक्षकांसाठी, आपल्या घरच्या मैदानावरती मंत्रमुग्ध करून सोडलाय. अगदी डोल्यांची पाडणे फेडणारी फलंदाजी रोशनच्या बॅट मधून आलेली आहे.
अप्रतिम ऑसम फलंदाजी आपण पाहतोय. ना कद बड़ा है ना पद बड़ा है, जो मुसीबत साठी या स्पर्धेमध्ये अर्धशतक त्यांनी झळकवलंय. अफलातून फलंदाजी. एकूण धावपलकावरती धावा आहेत 62 धावा धावपलकावरती आहेत 62. आणि त्याच्या कारकिर्दीमधील आय थिंक हा पहिला अर्धशतक असेल माहितीनुसार, की जर आपल्या लाईफ मधील पहिलं 50 मारणं आणि आपल्या घरच्या मंचावरती आणि घरच्या या मैदानावरती आणि एवढ्या मोठ्या स्टेजवरती आमदार चषक 2025 मध्ये झळकवलेलं हे अर्धशतक आहे तुषार सर. निश्चित अतिशय नेत्रदीपक दैदिप्यमान कामगिरी. या कामगिरीच्या पुढे सर्व फेल आहेत, कारण आतापर्यंत षटकार किती आलेत मयूर सर? तब्बल 8 षटकार इथे आलेत. आपण पाहतोय फलंदाज रोशन भोईर यांच्या बॅटमधून. यावेळेस आपण पाहतोय बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बनतील फक्त दर्शक. काऊ कॉर्नर रिजनला फलंदाज राहुल भोईर. खरबुजे को देखकर खरबुजे रंग बदल लेता है. राहुल भोईर यांच्या बॅटमधून देखील आलाय चौकार. 4 नीरज पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. 66 धावा धावपलकावरती. यावेळेस देखील स्क्वेअर लेग रिजनला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बॉलला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक नाहीयेत, खाली इलाका और वहां राहुल भोईर ने कर दिया धमाका. ठोकलाय 4. तरी देखील मैदानावरती धावांचा पाऊस या रजनीमध्ये पडतोय. 70 धावा धावपलकावरती. राहुल भोईर, रोशन भोईर, नेत्रदीपक कामगिरी. यावेळेस लिडिंग एज हवेमध्ये, बॉल इनफील्डला क्लिअर केलंय. आउटफील्ड वेगवान आहे आणि बॉल ट्रॅव्हल झालाय. आपण पाहतोय सीमारेषच्या पलीकडे थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार. नसीब एकूण धावपलकावरती धावा आहेत 74. 74 रन. 74 धावा धावपलकावरती आहेत 74. कॉमेंटेटर मयूर सर माईक द्या जो. यावेळेस देखील हवेमध्ये बॉल आहे आणि इथे सेल टिपलाय. विकेट आली. फलंदाज इथे बाद होतील. राहुल भोईर. सेव्हन्टी 74 धावेंवरती पहिला धक्का लागलाय इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला. राहुल भोईर बाद झालेत. रोशन भोईर यांच्या बॅटमधून लगातारचे 7 षटकार. राहुल भोईर यांच्या बॅटमधून लगातारचे 3 चौकार आलेत आणि ते बाद झालेत. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज ऋतिक भोईर मैदानावरती दाखल झालेत. ऋतिक भोईर मैदानावरती आलेत आणि आल्या आल्या आपल्या आगमनाची दखल त्यांनी देखील कदाचित घ्यायला लावली होती, परंतु इथे एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. आमच्या महिला भगिनी नारी शक्ती
ताई इथे दाखल होत आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम ताई, आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय हवेमध्ये बॉल आणि क्षेत्ररक्षक आहे झेल टिपला गेलाय. सन्माननीय रसिका भोईर ताई ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून देखील रोशन भोईर साठी तब्बल 1000 रुपयाची राशी आमच्याकडे जमा झाली आहे. रसिका ताई आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय रसिकाताई भोईर यांचं देखील आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम ताई, आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि धावफलकावरती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 75 धावा, 76 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. यस, थँक्यू सो मच तुषार शिंदे सर. तर आपण या ठिकाणी स्वागत कक्षाकडे जाऊयात. मान्यवरांची मांदियाळी या मंचावरती आपण पाहत आहोत. तर चेक एक मिनिट फक्त थांबवतो रोहित सर, त्यासाठी सॉरी. सूचना आहे सन्माननीय राहुल भाई पाटील यांचं देखील अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी ग्रँड एंट्री होणार आहे. आपण पाहतोय महाराष्ट्रातील सध्याच्या घडीला 1 नंबरचा छकडेवाला सन्माननीय राहुल भाई पाटील यांचं देखील अगदी काही वेळामध्ये आगमन होणार आहे. आडिवली डोंबिवली सन्माननीय राहुल भाई पाटील, नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. सन्माननीय राहुल भाई पाटील यांचं देखील अगदी काही वेळामध्ये इथे आगमन होणार आहे. ओव्हर टू रोहित सर. नक्कीच तुषार सर, थँक्यू सो मच सर. या ठिकाणी द डायरेक्टर ऑफ अमेटी सन्माननीय सरंजित सिंग यांना आपण स्वागत कक्षामध्ये, अतिथी मंचावरून स्वागत कक्षामध्ये आमंत्रित करूया. या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा असेल यथोचित मानसन्मान. आमदार चषक 2025 मध्ये आयोजक असतील भारतीय जनता पार्टी, भारतांचे सर्व सदस्य कमिटी, कोर कमिटी आणि संघटक. तर मी सन्माननीय श्री सरंजित सिंग डायरेक्टर ऑफ अमेटी यांना आपण आमंत्रित, यहाँ से हम सरंजित सिंह को आमंत्रित करें. डायरेक्टर ऑफ अमेठी है और बिल्कुल एक बड़ी यूनिवर्सिटी और उस यूनिवर्सिटी के डायरेक्टर हमारे सरंजित सिंह सर यहाँ पर मौजूद है. उनका मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा और यहाँ से हमारे ये मान का स्वीकार करने की गुजारिश जरूर करना चाहूंगा. तर या ठिकाणी आपण पाहतोय आदरपूर्वक मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आणि पारंपरिक वेशभूषा, महाराष्ट्र राज्याची संस्कृती जपणारी वेशभूषा आपण पाहतोय. सृष्टी तानाजी पाटील, श्रेया अनिल काठवळे, पूर्वी अनिल पाटील, मनस्वी नरेश पाटील आणि वीरा सुनील काठवळे यांनी पारंपरिक वेशभूषा करत या अगदी 4 छंद लावलेत या स्पर्धेला. त्यांचं असेल मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार. या ठिकाणी सदस्यताई देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल. या ठिकाणी सरंजित सिंग यांचं यथोचित मानसन्मान केलं जात आहे. उसके बाद होंगे के सर डायरेक्टर ऑफ अमेठी. उनको भी यहाँ से गुजारिश करना चाहूंगा कि अतिथि मंच के ऊपर आइए. आप वीआईपी डाइज में आपका तहे दिल से स्वागत और यहाँ से सम्मान किया जाएगा. के सर डायरेक्टर ऑफ अमेठी, इनका प्यार और इस क्रिकेट के प्रति लगाव है और उनका यहाँ से शुभ सम्मान यहाँ पर किया जाएगा. एमएलए ट्रॉफी 2025 में हमारे सरपंच साहब के हाथों इस समय के सर इनका डायरेक्टर ऑफ अमेठी है, उनका मैं तहे दिल से सम्मान और स्वागत इस मंच के ऊपर किया जा रहा है. थैंक यू सो मच सर. आणि त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय नितीन शेठ तो अंशुल सिंह यहाँ पर मौजूद हैं. उनका भी यहाँ से सम्मान किया जाएगा मंच के ऊपर. त्याचबरोबरीने या ठिकाणी नितीन शेठ पाटील पोंजे विभाग प्रमुख यांचं या ठिकाणी आपण पाहतोय शुभ सन्मान केला जाणार आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व, अगदी काळ्या रात्री जरी या माणसाच्या दारी कोणी गरजेपुरतं गेलं आणि दार ठोठावलं की अशी अशी गरज आहे तर अगदी सरळ हाताने मदत करणारे एक दानशूर व्यक्तिमत्व या परिसरातील पोंजे विभाग प्रमुख सन्माननीय नितीन शेठ पाटील यांचं या ठिकाणी सरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय शुभ सन्मान. अंशुल सिंग यांचं या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत. आपण पाहतोय सन्माननीय नितीन शेठ पाटील अगदी कसलखंड खेळण्यासाठी, अगदी क्रिकेट प्रति खूप प्रेम आहे, आवड आहे आणि ती आवड जोपासताना आपण पाहतोय आज
एक खेळाडूच्या भूमिकेमध्ये देखील ते कार्यरत आहेत आज कसलगण टीम मध्ये. एक सामना जिंकला, पुढच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक असेल. अंशुल सिंग यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केलं जातं. अनिल शेठ चव्हाण उद्योगपती आहेत, त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. त्याचबरोबरीने अनिलजी पाटील माजी सरपंच तथा रायगड जिल्हा अध्यक्ष पर्यावरण यांना आपण आमंत्रित करूया. या आपण साहेब अनिल शेठ चव्हाण उद्योगपती यांना आपण स्वागत कक्षामध्ये इन्व्हाइट करूया. त्यानंतर असतील दुसरे सत्कार मूर्ती कसलगण गावामधील एक रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक आपण पाहतोय अनिलजी पाटील माजी सरपंच तथा रायगड जिल्हा अध्यक्ष पर्यावरण मंडळ अनिलजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. यथोचित मानस सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या अनिल सर आपलं असेल या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान. महाराष्ट्राची पारंपरिक वेशभूषा आणि नक्कीच या ठिकाणी एमएटीचे डायरेक्टर सर त्यांची सेल्फी घेत असताना, कारण ही आवड आहे महाराष्ट्रामध्ये आलेली संस्कृतीची जतन करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि या संस्कृतीचं जतन करत असताना आपण पाहतोय या ठिकाणी प्रत्येक वेशभूषा केलेल्या या मुलींसोबत एक सेल्फी घेतली जाते. सचिन शेठ ठोंबरे उद्योगपती असरोटी यांना आपण VIP डायज मध्ये आमंत्रित करूया. या आपलं स्वागत आहे. सचिन शेठ ठोंबरे साहेब उद्योगपती असरोटीचे आहेत. अगदी सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमदार चषक 2025 मध्ये अनिलजी भोईर आपण यायचं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सचिन शेठ ठोंबरे उद्योगपती असरोटी यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केलं जाईल. त्यानंतर नरेश ठोंबरे असरोटी एक धाकड फलंदाज. अनेक कित्येक स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर त्यांची फलंदाजी अगदी वयाच्या 40 वर्षी जरी पार केले असेल तरी त्यांची बॅटिंग आणि बॉलिंग ही तितकीच ताकदीची राहिली आहे. नरेश ठोंबरे यांचं या ठिकाणी संदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अनिलजी पाटील एक डॅशिंग व्यक्तिमत्व, त्यांचं या ठिकाणी सन्मान झालेला आहे. त्यानंतर आपण पाहूया नरेश ठोंबरे आणि सचिन शेठ ठोंबरे उद्योगपती असरोटी यांचा आपण यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सुधीर मुकादम आपण व्यासपीठावरती यावं, सत्कार करण्यासाठी आपण देखील या ठिकाणी यावं. निलेशजी भोईर आहेत, निलेशजी भोईर यांना आपण आमंत्रित करूया. यावं निलेश, एक चांगला क्रिकेटपटू आहे बातन गावातील आणि एक चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे. निलेश भोईर आपण यावं, यांना आपण आमंत्रित करूया. सामाजिक कार्यकर्ते आहेत या गाव. नामदेवजी भोईर आपण या ठिकाणी VIP डायज मध्ये यायचं. आपलं देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. नरेशजी ठोंबरे यांचं या ठिकाणी असरोडीचे एक धाकड फलंदाज, अष्टपैलू त्यांची कामगिरी नेहमी सातत्याने पाहत असतो क्रिकेटच्या मैदानावरती आणि एक चांगले व्यक्तिमत्व युवा कार्यसम्राट नरेश ठोंबरे यांचं या ठिकाणी शुभ सन्मान होता. नामदेवजी भोईर देखील इथे उपस्थित आहेत. सामाजिक कार्यकर्ता भातान यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केलं जाईल. त्यानंतर या ठिकाणी धर्मा मस्कर माजी सदस्य भातान यांना आपण आमंत्रित करूया. VIP डायज मध्ये यायचं आपण. धर्माजी मस्कर साहेब आपलं देखील यथोचित मानसन्मान. नामदेवजी भोईर आपण अतिथी कक्षामध्ये यावं. निलेश भोईर यांना आपण विनंती करूया की या ठिकाणी अतिथी मंचाचं नामदेवजी भोईर यांचं यथोचित मानसन्मान आपण करायचा आहे. धर्माजी मस्कर आपण यायचं. माजी सदस्य भातान रामदासजी पाटील यांच्या शुभ सन्माननीय माजी सदस्य भातान धर्माजी मस्कर यांचं या ठिकाणी शुभ सन्मान. रामदासजी गरत आपण यावं. रामदासजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपलं या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जाईल. यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणि त्यानंतर अजून एक सत्कार मूर्ती आहेत सुरेशजी पाटील यांना आपण आमंत्रित करूया स्वागत कक्षामध्ये सन्मानाकरिता. कारण आज बरीचशी पाहुणे मंडळी आहे, थोडीशी क्रिकेट प्रेमींची दिलगिरी व्यक्त करतो जे ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असतील. कारण यथोचित मानसन्मान या स्पर्धेमध्ये करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आलेल्या मान्यवरांचं ही भारताची संस्कृतीचं जतन करत असताना आपण पाहतो या ठिकाणी आमदार चषक 2024-25 चे हे शानदार आयोजन नियोजन पाहतोय.
तर धर्माजी मस्कर माजी सदस्य भाताण यांचे या ठिकाणी शुभ सन्मान आपण पाहतोय. निलेश भोईर आणि रामदासजी पाटील यांचे शुभ हस्ते आपण या ठिकाणी शुभ सन्मान पाहत आहोत. सुरेश पाटील आपण यायचं. सुरेश पाटील यांचे या ठिकाणी VIP डायस मध्ये शुभ सन्मान केलं जात आहे. यस इट इज अ मॅचला आपण आणि जी विकेट जी मैदान त्यांनी सजवलेलं आहे सन्माननीय वाघमारे साहेब आपण यायचं. दामोदर वाघमारे आपण यायचं आहे. या ठिकाणी आपलं देखील यथोचित मानसन्मान केला जाईल. आणि यस आता मॅचच्या दिशेने आपण वळूया. मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जनमान अष्टे आणि दुसऱ्या बाजूला असेल कैलासवासी संजय 11 भातान. आणि मॅच जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवर जोडले जातील बदलापूरचा गोडाबाज तुषार शिंदे सर. यस थँक्यू सो मच. धन्यवाद रोहित सर. आणि आणखी काही महिला भगिनी इथे दाखल झाल्या. संपूर्ण महिला भगिनींचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं सस्नेह हार्दिक स्वागत करतोय. आणि आज आमच्या महिला भगिनी या मंचावरती पोहोचल्यात. या आमदार चषकामध्ये सगळ्या महिला भगिनींचं अतिशय मनपूर्वक आणि हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या सर्व भगिनी आज या मंचावरती पोहोचतात. महत्वाचा सन्मान आहे. दामोदर वाघमारे ज्यांनी ही विकेट बनवले हा मैदान सुसज्ज केले. अगदी आपण पाहतोय की त्यांनी यायचं खूप दिवसां 3 दिवस 3 रात्र त्यांना आवाज देत होते. आज मात्र आलेले आहेत. तर माननीय सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण दामोदर मान्यवरांचे शुभ हस्ते या ठिकाणी दामोदर वाघमारे यांचं शुभ स्वागत केलं जात आहे. ज्यांनी ही विकेट अतिशय चांगली बनवली. टणक विकेट अगदी 4 रात्र या ठिकाणी प्रत्येक खेळाडू खेळतोय. कोणत्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी आलेला नाहीये. या विकेटवरती विकेट बनवणारे दामोदर वाघमारे यांचं यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होत आहे. थँक्यू सो मच. टू कॉम्बॉक्स. यावेळेस ऑन साइडला प्रहार डीप मिड विकेट रिजनला बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. पूल केलाय आणि बॉल गोल झालाय. इट्स मॅक्सिमम षटकार. चान्स कमी मिळेल त्याबद्दल थोडी समक्ष. यानंतरची मॅच विनर खेळवली जाणार आहे. दोन्ही कॅप्टन्सनी लक्ष द्यायचं आहे. कसलखंड टीम आणि यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाची यानंतरची मॅच होणार आहे. तर टॉस साठी लगेचच रेडी राहायचं. यस टू कॉम्बॉक्स. थँक्यू रोहित सर. रोहित गायकर सर जे खूप छान अँकरिंग करतात. रोहितजी गायकर आपला देखील धन्यवाद. पुढचा बॉल फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न तर केलाय. फोर्स करायचा होता. डीप मिड विकेट रिजनला एक धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे परंतु एकच धाव इथे मिळेल आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. 27 धावा मोठं लक्ष आहे 76 धावेंचं. परंतु असं म्हणतात ना कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हरा वही है जो लढा नहीं. श्री खोडिलदेव 11 कसळ खंड संघ विनंती आहे आपण सज्ज राहायचं. यानंतर पुढची मॅच आपली देखील आहे. कसळ खंड संघ याची नोंद आपण करून घ्यायची. विनरची मॅच होणार आहे. एकूण धावफलकावरती धावा आहे 27. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. 4 षटकांची मॅच. पहिल्या षटकामध्ये धावाला 18 परंतु दुसरं षटक रोशन भोईर अफलातून कामगिरी. फलंदाजी जेवढी अप्रतिम केली रोशन भोईरने तेवढीच गोलंदाजी देखील अप्रतिम केली आहे. 2 धावांचे षटक केवळ टाकलंय. अप्रतिम कामगिरी रोशन भोईर. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या रोशन भोईर साठी. अफलातून कामगिरी या संपूर्ण सामन्यामध्ये रोशन भोईर यांनी केली आहे. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय. मिड विकेट रिजनला बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान इट्स आउट ऑफ द पार्क. आमदार चषक दमदार षटकार. तेहतीस धावा धावफलकावरती. रोशन भोईर यांनी खूप मोठा कारनामा केलाय. तब्बल 15 बॉल मध्ये 58 धावा 9 षटकार त्यांनी लगावलेत आणि लगातारचे 7 षटकार
7 सिक्सेस इन अ रो, लगातारचे 7 षटकार देखील पहिल्या इनिंग मध्ये रोशन भोईर यांनी लगावले. धावपलकावरती धावा आहेत केवळ 33 आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. कमालीचा हा बॉल, इथे डॉट बॉल आलाय महेश भोईर यांचा. फलंदाज प्रतीक पाटील मैदानावरती आहेत. एकूण आतापर्यंत षटकार लागलेत ते 4 षटकार आणि पहिल्या इनिंग मध्ये एकट्या रोशन भोईर यांनी षटकार ठोकलेत 9. पुढचा बॉल ऑफ्टनच्या बाहेर, बॅटवरती व्यवस्थित चढला नाही, बॅटचा आतले एज लागते. धावबाची देखील संधी होती. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण देखील होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 34 धावा, 34. एक धाव इथे मिळेल. 34 धावा धावपलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. रन्स. महेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल फुलर लेनचा फटका, नेत्रदीपक आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट, अलॉंग द ग्राउंड हा बॉल गेलाय. डाऊन द ग्राउंड. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल आणि धावपलकावरती धावा आहेत 35. 35 रन्स ओनली वन स्कोर कार्ड. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. केवळ 35 धावा धावपलकावरती आहेत. सहा बॉल 41 धावेंची आवश्यकता आहे. आज आमच्या छोट्या 2 ताई नऊवारी साडी परिधान करून इथे दाखल झाल्यात. पारंपरिक वेशभूषा, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची परंपरा. नऊवारी साडी घालून दोनही ताई आमच्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. दोनही छोट्या ताई आहेत, परंतु किती मोठे संस्कार त्यांच्या घराने त्यांना दिलेत. नऊवारी साडी परिधान करून पाहुण्यांच्या सत्कारासाठी इथे मैदानावरती दाखल झाल्यात आणि मंचावरती त्या ताईंचं देखील स्वागत आहे. आमच्या मोठ्या ताई तर खूप मोठ्या संख्येने आल्यात. 1 2 3 4 5 जणी आहेत, परंतु छोट्या 2 ताई त्यांचं देखील स्वागत आहे. एकूण धावपलकावरती धावा 35 आहेत. 6 बॉल आणि 41 धावेंची आवश्यकता. यावेळेस देखील लॉफ्ट केला हवेत बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बनतील फक्त दर्शक. इट्स आउट ऑफ द पार्क. आमदार चषकाचा दमदार एक्केचाळीस धावा. बैलगाडा शर्यतीची गाणी आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्रेज कशाची असेल तर ती फक्त नाद एकच, फक्त बैलगाडा शर्यत. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी देखील तुम्हाला बैल मिळणार आहे. आणि थोड्याच वेळामध्ये आडिवली डोंबिवली बैलगाडा क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व राहुलभाई पाटील यांचं देखील आगमन इथे होणार आहे. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज डेड बॉल माफी असावी. चला पुढे जाऊयात. 41 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल या ठिकाणी अँगल आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पत्तीने अँगल फलंदाजापासून दूर हा बॉल गेला. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल इथे आलाय. गोलंदाज राहुल भोईर यांच्या माध्यमातून एकूण धावपलकावरती धावा आहेत 41-41. पुढचा बॉल तो देखील ऑफ्टमच्या बाहेर. आणखी एक बॉल डॉट. 2 कंसेक्युटिव्ह डॉट डिलिव्हरीज इन अ रो. 2 बॉल लगातारचे डॉट आलेत. 76 धावेंचं लक्ष आहे आणि आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणायला थोडासा वाव मिळतो मयूर सर, परंतु क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडला जात नाही, शेवटची विकेट येत नाही किंवा शेवटची धाव बनत नाही, तोपर्यंत मॅच संपली असं म्हणणं चुकीचं आहे. एका धावेची प्राप्ती झाली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 42 धावा धावपलकावरती. ओनली फॉर्मॅलिटीज रिमेनिंग इन दिस मॅच. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. जवळ जवळ विजयाच्या जवळ पोहोचलाय क्षेत्ररक्षण करणारी टीम. अर्थात आपण पाहतोय संजय 11 भातान संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती आहेत आणि बॉल डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे गेला. चौकार हा असेल, परंतु इथे याचा परिणाम विजय आणि पराभवावरती होणार नाही. चौकार आलाय. 4 धावा. छोटे चमू 2 लहान मुलं फक्त समोर येऊ नका, वारंवार विनंती आहे. यावेळेस देखील हा बॉल डॉट आहे आणि इथे खूप मोठा विजय मिळवलाय सन्माननीय
स्वर्गीय संजय 11 भातान या संघाने खूप मोठा विजय मिळवलाय आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट्स अबाउट दॅट वनली अँड वन मिस्टर रोशन भोईर 58 धाव्यांची खेळी 15 बॉल आणि 9 षटकार त्यामध्ये लगातारचे 7 षटकार रोशन भोईर प्लेयर ऑफ द मॅच. चला विनंती आहे कसळखंड संघाचे संघनायक आणि स्वर्गीय संजय 11